जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. माझ्या बाबतीत जे काय घडलंय ते सगळं मोकळेपणाने तुमच्याशी बोलायचंय. अभिशुद्धीवर या ना अभि, प्लीज. अभि, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावरी वेळ आली. तुम्ही का आलात इथे? अभि अहो, तुम्ही प्लीज जा इथून. यापुढे मीनाक्षी तुझ्याबरोबर तुझ्या रूम मध्ये राहणार नाही. आधी आपण तिला आधार दिला होता, पण आता ती नर्स म्हणून आपल्याकडे आली काम करण्यासाठी, झोपा काढण्यासाठी नाही. तुमच्या अशा गप्प राहण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. तुमचा स्वभाव पाहता तुम्ही ते कारण सांगणार नाही, आणि माझा स्वभाव पाहता मी सुद्धा ते जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे? कोण आहे तिकडे? आताही माझं मीनाक्षीवर खूप प्रेम आहे. त्या मला माझ्या आयुष्यात हव्या आहेत. आताही प्लीज प्लीज मला समजून घे ना. मी त्यांच्याशिवाय नाही ग जगू शकणार, आणि तशीच जर वेळ आली ना तर मी कधीच सुखी होणार नाही. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मी इथून निघायचं म्हणते. एक मिनिट मीनाक्षी, तुला जे काही बोलायचं होतं ते तू बोललीस. आता मी जे काही सांगते ते ऐकायचं. यापुढे तू इथून कुठेही जाणार नाहीयेस. त्या आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मागण्या, 5 पिढ्यांपासून चालत आलेला हा ठेवा आता 6व्या पिढीच्या सुनेकडे सोपवण्याची वेळ आलेली आहे. काय ऐकतो आम्ही मीनाक्षी? हे तुला कळतंय तू काय केलंयस? विश्वासघात केलायस तू आमच्या सगळ्यांचाच. मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस ग? आज मला लाज वाटते स्वतःची. मी यांच्यासारख्या खोटारड्या मुलीवर प्रेम केलं. तू काय हिच्याशी बोलत बसलायस दादा? फोन कर पोलिसांना. अभि दादा, कुणी काय मागवलं होतं का? नाही, मी तरी काहीच ऑर्डर केलं नाहीये. अरे उघडून बघा ना. दे. तुझा जर होकार असेल तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद होणार आहे, पण तुझा नकार असेल तर एक रिक्वेस्ट आहे मीनाक्षी, प्लीज काहीही झालं तरी आम्हाला न सांगता इथून निघून जाऊ नकोस. मला आणि घरच्या सगळ्यांनाच तुझी आता खूप सवय झाली. प्लीज प्लीज इथून अशी न सांगता निघून जाऊ नकोस. सोहा, अगं नाही जाणार मी. मी
कधीच कुठेच जाणार नाहीये तुम्हाला न सांगता. वहिनी लवकर आलीस ग. हो वंस, हा अभि पण ना, ही कुंडी मी त्याला बाहेर बागेत ठेवायला सांगितली होती, त्यांनी इथेच ठेवली. वहिनी अगं ती राहू दे तिथेच. का? त्या कुंडीची मालकीण येते न्यायला. म्हणजे अगं त्या 4 नंबरच्या बंगल्यातल्या दवेबाई आहेत ना, हा. त्यांच्यासाठी आलं होतं हे पार्सल. हो आली त्या निवडुंगाची मालकीण. मी बघते. या नमस्कार. नमस्कार. या नमस्कार. नमस्कार नमस्कार. अहो या निवडुंगामुळे तर जीव अगदी नकोसा झाला होता बघा. यांना तर सतत त्या पार्सलचीच काळजी. 3 वेळा कुरिअरवाल्याच्या ऑफिसमध्येही जाऊन आले. तेव्हा कळलं की बंगल्याचा नंबर चुकीचा टाकल्यामुळे ते तुमच्याकडे आलंय. होत असं कधी कधी. आता पण जर मी हे घरी घेऊन नाही ना गेले तर अगदी आकाश पाताळ एक करतील हो हे. चला मला तर निघायला हवं. अहो पण तुम्ही चहा घेऊन जा ना. नको आता नको, पुन्हा कधी येते ना. चला. काय एकेकाचे छंद असतात ना खरंच. मी तर म्हणते बॅट टळली. हो ना, कालपासून घरात निवडुंग पुराण सुरू आहे. गेलं एकदाच. नाही मीनाक्षी, आता माघार नाही. जे काही बोलायचंय ते तू आत्ताच बोलणार आहेस. काही बोलायचं आहे का? हो. हो मग बोला ना. बोला कर्नल साहेब. नाही, मला कल्पना आहे की तुम्ही बिझी आहात. साधारणतः केव्हा फ्री असाल तुम्ही? काही काम होतं माझ्याकडे. नाही, काही काम नाहीये, सहजच भेटायचं. कर्नल साहेबांना मला भेटायचं सहज. हे बघ मानस, एक तर आपल्याला मुलगीच होणार. मुलगा झाला तरी आवडेलच आपल्याला. हा, पण आपल्या मुलीचं नाव काय ठेवायचंय हे मात्र आपण ठरवायलाच पाहिजे. त्या दिवशी लॅपटॉपवर काम करत होता ना, मे बी यात काहीतरी सापडू शकेल. काय चाललंय? आदित्य, घरी आहेस तू? हो का ग? मला भेटायचंय तुला. महत्वाचं बोलायचंय. मला भेटल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. ठीक आहे, बाय. बाय. मला वाटलं होतं की आज माझ्या नशिबी तुझी सेवा लिहिलीच नाहीये, पण शेवटी माझ्या भक्तीचा विजय झाला. आता यापुढे सुद्धा नंदिनी. नंदिनी, 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 तू मला पहिल्याच ऍक्ट नंतर टॉप 5 मध्ये दिसतेस. नाचाच्या क्षेत्रात एक अजून सचिन तेंडुलकर आम्हाला बघायला मिळतोय का काय?
तुझ्याकडनं नजर नव्हती हटत. आता असं वाटायला लागलंय की तूच ह्या कार्यक्रमाची हिरोईन आहेस.